बघा, मी परत एकदा सांगतो, मी या विषयाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप याच्या पलीकडे पाहतो. आता हे आता तुम्ही जसं बोलले की कोण ते आहारी गेल्यामुळे मनोरुग्ण झालेले आहेत, बरोबर? तर ते काल परवा झालंय का लगेच? कदाचित काही वर्षांच्या पासूनचा त्यांनी सेवन केल्यामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली असेल. आणि म्हणून हा एकमेकांवर चिखलफेक करण्याच्या पेक्षा ते खोकेन बोके मध्ये आणण्याचा हा विषय नाही. खोकेन बोके जर करत बसलो आपण तर मग इथून कोण कोण काय खोके घेऊन जायचं ते पण आपल्याला माहित आहे. परंतु मूळ जो विषय आहे हा गंभीर विषय आहे. एवढा लगेच कोणतरी त्याच्यावर काय कमेंट करायची, मग त्याने त्याला उत्तर द्यायचं, मग परत त्याने त्याच्यावर काहीतरी बोलायचं. मला वाटतं याच्या पलीकडे मी काही तत्वज्ञान शिकवतोय, लेक्चर प्रवचन देतोय अशातला भाग नाही. दादा खोके कोण घेऊन जायचे? हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. हे परमनंट उत्तर आहे. मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं षडयंत्र आहे. आता आणखी नवीन विषय काहीतरी सुरू करणार. पालकमंत्री पदावर पुन्हा एकदा तिढा दिसतोय. भरत गोगावले हे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पालकमंत्री होते. यांना मागच्या सरकारमध्ये असताना चकमकीत मारण्याचा प्रयत्न केला होता, असं खळबळजनक दावा केला. मात्र शनिवार कट रचला होता मारायचा. हा उद्धव ठाकरेंचा हात सोडले नसते तर एकटा सिद्धार्थ जिवंत नसते असं पाठीमागच्या काळामध्ये एकदा कॅबिनेटमध्ये त्यांना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना सुरक्षा पुरवण्याच्या संदर्भातला विषय आला होता. एकनाथजी शिंदे साहेब गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि त्यांना ज्या पद्धतीने धमक्या दिल्या गेलेल्या होत्या तर त्यांना सुरक्षा पुरवली गेली पाहिजे या संदर्भातली चर्चा संपन्न झालेली होती, हे मला माहित आहे. त्यांनी नाव घेऊन व्यक्तिगत मी आता जसं बोललो, हा विषय एका विचारसरणीच्या याच्यातला विषय आहे. एक प्रकारे हा देशद्रोहाचा प्रकार आहे, बरोबर? तर याला आपण सगळ्यांनी मिळून, सरकार कोणाचंही असू दे, काल कोणाचं होतं आज काय आहे तो विषय बाजूला आहे, याला आपण सगळ्यांनी गंभीरपणे घेण्याची आवश्यकता आहे. संजय गायकवाड यांनी एक मोठा दावा केलाय, त्यांचा त्या पद्धतीनं सुषमा अंधारेंवर आपण अशी कारवाई करणार नाही. काल सुषमा अंधारेंशी संवाद केल्याच्या नंतर त्यांचं समाधान झालंय, त्यांनी समाधान व्यक्त केलंय आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातनं कालच तो विषय संपलेला आहे. संजय राऊत पुन्हा इथे येत आहेत नाशिकमध्ये. हा, सीसीटीव्ही देखील त्याचं समोर येत आहे. काही पोलीस देखील आज असं समोर आले की पोलीस कर्मचारी सुद्धा काही तासांनी तिथे हॉटेलमध्ये गेला होता. मी आपल्याला माहिती करतात तेच सांगितलं की त्या पुण्याच्या ससून मधला जो काही प्रकार झालेला आहे, शासन पातळीवरनं त्याच्या सकट या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेलेली आहे. माझ्या माहितीनुसार अनेक पथक त्याला पकडण्याच्यासाठी त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत आणि जी काही वस्तुस्थिती ती समोर येईल. संजय राऊतांवर गुन्हा दाखल, आत्महत्या देखील केलेल्या आहे आणि सुसाईड नोट मध्ये ट्रक पेडलर यांची नावं दिलेली, मात्र पोलिसांकडून फक्त ईडी दाखल केली जाते, त्याची पुढे चौकशी होत नाही. मग हे तरुण आत्महत्या करतायत, एवढा गंभीर मुद्दा असून सुद्धा पोलीस याच्यामध्ये हलगर्जीपणा करताय असं वाटतं. मला वाटतं की पर्टिक्युलर असं केस जर आली सूचना तर त्याची चौकशी करायला. साहेब तुम्ही म्हणतायत की शासकीय लेवलला सुद्धा आम्ही गंभीरपणे दखल घेतोय, तरी मात्र ललित पाटील इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात
या ड्रग्सचा वापर केला जातो हे आता लपून राहिलेलं नाही. ज्या पद्धतीनं रॅगिंग विरोधी पथक प्रत्येक कॉलेजमध्ये स्थापन केलेलं असतं, अंमली पदार्थ विरोधी पथक असं स्थापन केलं जाईल का पालकमंत्र्यांना विशेषतः हे सगळे अधिकार आहेत की अशा पद्धतीच्या ज्या कमिट्या नाशिक जिल्ह्याच्या वतीनं तयार असतात त्या कमिट्या अजूनही फॉर्म झालेल्या नाहीये. त्या कमिट्या स्थापन करण्याची एक गरज आहे पहिला. आणि पालकमंत्र्यांच्या आधिपत्याखाली या सगळ्या समित्या असतात, जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख असतात. तर प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक कमिटी असणं आवश्यक आहे. या कमिट्या पुढच्या किती दिवसामध्ये जे आपल्याला जे सापडतील? काही आपण सूचना केलेली आहे हे सर्व तपासून ताबडतोबीने त्याची अंमलबजावणी केली जाईल. दादा काही आहे. अनेक नाशिक शहरातले तरुण तरुणी ड्रगच्या आहारी गेलेले, त्यांना ड्रग नाही मिळाले तर प्रचंड वेदना होतात, त्रास होतात. हे सर्व होत असताना त्यांचे उपचार व त्यांना मानसोपचार तज्ञाची काही मदत मिळवून देण्यासाठी आपण पालकमंत्री आणि सरकार म्हणून काही प्रयत्न करू शकतो का? काही तरुणीचं आयुष्य जे उद्ध्वस्त झालेलं आहे, विशेषतः कॉलेज रोड, गंगापूर रोड या भागात असतील, उच्चभ्रू समाज असतील, ते बाहेर बोलूही शकत नाही, सांगूही शकत नाही, तर त्यांना काही प्रकारचे नाही, मला असं वाटतं की हे समूळ नष्ट कसं होईल आणि तुम्ही जसं बोलता आता तर याच्यातले काही तज्ज्ञ, काही डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधून जे जे काही करावं लागेल ते निश्चितपणे करू. त्यालाच लागून एक प्रश्न आहे की मोठ्या प्रमाणात नाशिक रोड परिसरातले काही राजकीय नेते पण या संबंधामध्ये आहेत असं म्हटलं जातं. त्यांचा पण या व्यवसायामध्ये भागीदारी होती. आता जो गोदाम सापडला त्याची सुद्धा ते भाडेकरू एखाद्या त्यातला होता असं बोललं जातं. ही काही चर्चा आहे एकूणच. तर पाळमुळं खोलवर खोदली जातील का? कारण की नाशिकचे पोलीस अजूनपर्यंत एकाही आरोपीला पकडू शकलेले नाही. बघा, हा विषय शासन पातळीवरनं पण अतिशय गंभीरपणे घेतला गेलेला आहे आणि म्हणून याच्या खोलात जाऊन याच्यामध्ये कोण कोण ऍक्टिव्ह आहे, याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या सोबत कोण आहे, हे सर्व समोर येईल. दादा एवढी मोठी कारवाई कोणाच्या आशीर्वादाने घेत होता एवढं गेल्या 9 महिन्यापासून असं नाहीये. आपण माहिती घ्या. माझी माहिती अशी आहे की वेळोवेळी मध्ये मध्ये असं 2 दिवसासाठी पाठवायचे परत आणायचे इथे. हा असं काहीतरी आणि कदाचित त्या पोलीस स्टेशनच्या त्या ससून हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर असेल ते. नाही, पण ते दादा त्याच्यामध्ये म्हणायचं असं आहे की 9 महिन्यापासून जर तो तिकडे उपचार घेत होता तर कोणाच्या आशीर्वादाने घेत होता आणि हे सगळ्या त्याला- चौकशीमध्ये पुढे येईल. त्याला हॉस्पिटलच्या नावाने तो एका फ्लॅट मध्ये जायचा, तिथे मुली पुरायला जायचे इथपर्यंत. आता या सर्व गोष्टी चौकशीमध्ये पुढे येईल आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे. मला वाटतं की मूळ विषय हाच असला पाहिजे आपला सगळ्यांचा की याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या सोबत कोण आहे आणि कोणाकोणाजवळ जर काही माहिती असतील, पुरावे असतील. पाठीमागच्या काळामध्ये ज्येष्ठ नेते माननीय पटोले साहेब पण बोलले की त्यांच्याकडे काय फोनच्या संदर्भातली माहिती आहे, तर मी सांगितलं की ते ताबडतोब पोलीस स्टेशनला द्यावं. आता यांच्याकडे पण जर काही पुरावे असतील तर यांनी पोलीस स्टेशनला द्यावं, अगदीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून द्यावं. याच्या पलीकडे काय बोलू शकतो आपण. आता जे 3 आरोपी पकडण्यात आले ते स्क्वॉडच्या माध्यमातून अद्याप एकही म्हणजे 1-2 हातावर मोजणे इतक्याच कारवाई झालेल्या आहे. मग नेमका हा जो स्क्वॉड आहे अंमली पदार्थ विरोधी, हा स्क्वॉड नेमका काय करतो याची आपण काही चौकशी केली का? या संदर्भात काही चर्चा झाली? मला वाटतं की ज्या वेळेस आपल्या नाशिकमध्ये काही गंभीर घटना झाल्या, पाठीमागच्याही काळामध्ये जसं काही हुक्का पार्लर आणि हा जो ड्रगचं प्रमाण वाढतंय याविषयी आपण सगळ्यांनी चिंता व्यक्त केलेली होती आणि इतक्या मोठा साठा जर इकडे सापडतो आहे तर निश्चितच मला वाटतं की वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली जाईल. दादा ललित पाटील गेल्या मला वाटतं की निर्देश देण्याची आवश्यकता नाही, त्यांनी सुमोटो हे केलं करण्याचं आव्हान आहे. पण पोलिसांनी मला वाटतं की मूळ विषयाला एक बगल देणं, किंबहुना समाजाचं लक्ष विचलित करणं. आता तो जो कोण आरोपी आहे त्या आरोपीचा शोध घेणं मला वाटतं महत्वाचं आहे. तो आरोपी ताब्यात आल्याच्या नंतर तो जे काही वस्तुस्थिती असेल
ती तो कथन करेल, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे काही राजकारण केलं जात आहे, आपल्याला काही चॅनल्सवर काही फोटो दाखवले गेले, त्याने कोणत्या पक्षात प्रवेश केला, उद्धव साहेबांच्या हस्ते शिवबंधन बांधलं गेलंय, तिकडे माझाही फोटो दाखवला. मला वाटतं की कदाचित ती मागच्या 5-7 वर्षापूर्वीची कधीची 2016 वगैरे कधीची ती घटना आहे. आता स्थानिक पातळीवरचे शिवसेनेचे आमचे त्या काळाचे पदाधिकारी, मग त्याच्यामध्ये विनायक पांडे असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रवेश झाला. आता ठीक आहे, त्या काळामध्ये पण नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री नाही परंतु राज्यमंत्री म्हणून मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व करत होतो. जेव्हा केव्हा मातोश्रीवर काही कार्यक्रम झाले तर त्या कार्यक्रमांना मी पण उपस्थित होतो, मी काही नाकारत नाही. परंतु आता नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी जर काही एखादा विषय आणला असेल आणि प्रतिनिधी म्हणून मी पण तिकडे उपस्थित असेल, त्याच्यानंतरच्या जर तुम्ही गोष्टी घेतल्या, कोणाची तुला केली, कोणाचे प्रचार केलेले आहेत आणि चौकशीमध्ये बाकीच्या गोष्टी पुढे येतील.